मित्रांनो, आज आपण बघणार आहे डेसिमल फ्रॅक्शन्स म्हणजे दशांश अपूर्णांक. जनरली आपण काय करतो, आता हे एक्झाम्पलला बघायचं ऍटलिस्ट फॉलोइंग ह्यातलं काय आहे शोधायचंय तुम्हाला, अपूर्णांक कोणता लहान असतो. अशा प्रकारची उदाहरणं येतात तुम्हाला परीक्षेमध्ये. हे आता 0.02 आहे, 0.2 आहे, 0.2 बार आहे. म्हणजे एखाद्या संख्येवर वरती रेष लिहिलेली असते म्हणजे काय असतं, बार असतो म्हणजे ती संख्या रिपीट झालेली असते थोडक्यात. म्हणून त्याला काय करायचं, तिथं स्टॉप करायचं आणि तिथं बार लिहून टाकायचं. त्यानंतर इथं काय आहे 1/0.2 आहे. हे असं आपल्याला ह्याच्यातलं शोधायचंय सगळं. तर त्याची बेसिक कन्सेप्ट आपण समजून घेणार आहे, त्यानंतर एक्झाम्पल्स त्याच्यावरची बघणार आहे. ठीक आहे, महत्वाचा टॉपिक आहे, आपल्याला परीक्षेला विचारला जातो हा. आता काय सांगितले बघा, दिसतंय ना व्यवस्थित तुम्हाला सगळं. याच्यामध्ये मराठीत न सांगतो तुम्हाला, दशांश अपूर्णांक म्हणजे काय, ज्या अपूर्णांकाचा छेद 10 आहे. अपूर्णांक झाला की नाही 10 आला, दशांश चिन्ह आपण कधी देतो, वरचा झिरो काढून त्याच्याऐवजी खालचा झिरो काढून त्याच्याऐवजी पॉईंट देतो आपण. म्हणजे 5000 किती असेल, 540 वगैरे असेल किंवा 565 असेल भागिले 10. हे असं केलं तर आपण काय करतो, जनरली हा झिरो कट करतो आणि इथं एक पॉईंट देतो. ह्याला काय म्हणायचं, ही संख्या कन्वर्ट काय झाली आपली दशांश अपूर्णांकामध्ये. ह्याला जर पुन्हा आपल्याला दशांशामध्ये अपूर्णांकामध्ये लिहायचं असेल तर काय करणार आपण, इथला पॉईंट काढून टाकायचा, छेदामध्ये 10 लिहायचं. एवढं सिंपल असतं हे. इथं 100 लिहिलं तर काय करणार आपण, ह्या 2 झिरोच्या ऐवजी इथं पॉईंट देणार आपण, 2 घरं सोडून. अजून एक झिरो टाकला तर काय करणार, 3 घरं सोडून इथे एक पॉईंट देणार, 0.0. जेवढे घरं पॉईंट आहे तेवढं छेदामध्ये 10, 100 वगैरे ते शून्य त्यामध्ये ऍड होत जातात. एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही. आणि याच्याच बेसिसवरती सगळं आपल्याला शोधायचं आहे. पुढे कसं करायचं आधी कन्सेप्ट बघून घेऊया. आता बघा अजून काय आहे, त्याला दशांश अपूर्णांक म्हणतात. छेदाच्या खाली जर 10 भागिले 10 असेल तर त्याला काय 10, 100, 1000, 10,000 वगैरे हे पुढे पुढे घेत जात गेलं की त्याला काय म्हणायचं, दशांश अपूर्णांकामध्ये कन्वर्ट केले की आपण त्याला होणार. आता बघा एक्झाम्पल 1/10 म्हणतो आपण, 1 दशांश. ह्याला काय म्हणायचं 0.1. ठीक आहे, त्यानंतर काय आहे 1 शतांश असतो, 0 शतक म्हणजे 100 आहे आपल्याला माहिती आहे. तर 2 घरं सोडून जर इकडून डावीकडनं पॉईंट दिला तर आपण त्याला काय म्हणणार, शतांश. त्यानंतर काय आहे बघा 100. हे झालं तुमचं शतांश झालं, हे सेमच आहे. आता 99 भागिले 100 म्हणल्यावर काय म्हणणार तुम्ही, तर 99 शतांश म्हणायचं. ठीक आहे, म्हणताना 99 हंड्रेड. तसंच असतं हजारामध्ये येतं ते थाउजंड्स म्हणतात त्याला त्याच्यात. ठीक आहे, इंग्लिशमध्ये. आता बघूया आपण पुढे अजून काय, हे बेसिक तुम्हाला लक्षात आलं. हे काय कसं करायचं, शून्यामध्ये कन्वर्ट कसं करायचं समजलं. आता दुसरं अजून याच्यामध्ये काय आहे, दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर. आता व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय, आपण जे व्यवहारात वापरतो, पाव किलो द्या, पाऊण किलो द्या, सव्वा किलो द्या, ह्याला सगळ्याला व्यवहारी अपूर्णांक म्हणायचं. म्हणजे जे आपण डेली वापरतो. आपण असं म्हणत नाही की मला 1/10 किलो गहू द्या, 0.1 किलो गहू द्या, असं म्हणत नाही. आपण अर्धा किलो गहू, 1 किलो गहू, म्हणजे 1 किलो, आता ही पूर्णांक झाली संख्या, अर्धा किलो मागतो आपण, म्हणजे 1/2. असे ह्या टाइप मध्ये जे आकडे बनलेले असतात ना, त्या सगळ्यांना काय म्हणायचं, व्यवहारी अपूर्णांक. जे व्यवहारामध्ये वापरतो आपण त्याला. ठीक आहे, ह्याचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं, दशांश चिन्हाखाली छेदामध्ये 1 ठेवायचा आणि दशांश चिन्हानंतर जेवढे अंक असतील तेवढे शून्य त्यावर लिहायचे. आता दशांश चिन्ह काढून टाकायचं आणि अपूर्णांकाला त्याच्या सर्वात लहान रूपात आणायचं. आता उदाहरण बघूया, म्हणजे हे तुम्हाला काय म्हटले कळलं. 0.25 ही जर तुम्हाला संख्या दिली, याचं काय करायचं, तुम्हाला व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं असेल तर आपण काय करणार, हे किती घर आहेत, 1 आणि 2, बरोबर. व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचंय, डेसिमलचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचंय तुम्हाला. मग हे काय आहे, डेसिमल चिन्हामध्ये आहे, पॉईंट दिलेला आहे आपल्याला, बरोबर. ह्याला काय करणार आपण, किती शून्य आहेत बघितले आपण तिथं खाली, 2 शून्य, डायरेक्ट 2 लिहायचे आणि अंक आहे असा लिहून टाकायचा, भागिले 100 करायचं, 1 लिहायचं, त्याच्या पुढे तेवढे घर आहेत तेवढे शून्य द्यायचे, संपला विषय, एवढंच. म्हणजे आपण आता काय बघितलं की अपूर्णांकाचं डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कसं रूपांतर करायचं, डेसिमलचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं. फक्त छेदामधल्या 1च्या पुढे काय शून्य असतील तेवढे फक्त असतील खाली, तर ते वरती डेसिमल मध्ये कन्वर्ट करताना तेवढी घरं इकडे पॉईंट द्यायचा
आणि पॉईंट असलेले कन्व्हर्जन जर अपूर्णांकामध्ये करायचं असेल तर आपल्याला काय करायचंय, त्याच्या खाली जेवढे घरं तिथं दिलेले आहेत पॉईंटच्या इकडच्या बाजूला डाव्या हाताला, तर ते काय करणार आहे तुम्ही, तेवढे शून्य म्हणजे एकच्या पुढे लिहायचे, म्हणजे 100, 10 असं काय असेल ते. ठीक आहे. अजून बघा, हे 2.008 असं लिहायचं असलं तर पॉईंट मोजायची किती, आता घर मोजायची 1 2 3, बरोबर. 3 घरं लिहिली तुम्ही. आता ह्याला काय केले, 3 घरं लिहिली तरी एकच्या पुढे काय केलं तुम्ही, 3 घरं लिहिली म्हणजे 3 शून्य दिले. मग 2008 भागिले 1000 केला आपण. आता ही कसं आहे, समसंख्या आहेत, आपल्याला भाग करता येतो. मग परीक्षेमध्ये काय वेळेस कसं दिलेलं असतं, अशी पण संख्या दिलेली असते, असं पण दिलेलं असतं, किंवा तुम्हाला उत्तरामध्ये असं दिलं असेल, त्याचा भाग घालून दिला असेल, याचा भाग घालवता येतो. ज्याचा भाग घालवता येत नाही त्याला सोडून द्यायचं, ज्याचा भाग घालवता येतो त्याला आपण काय करणार, 2 ने भाग जाणार, याला 2 ने जाणार. इथं बघा आता 4 9 6, 4 ने पण जाईल. 4 ने नाही, 4 2 8, 4 5 20, ठीक आहे, 4 ने पण जाईल. 2 ने जाणार. बेसिक सगळ्यात सुरुवात कधी करायची, भाग घालवताना कधी पण छोटी संख्या जी आहे ना, 2 3 4, 4 नंतर घ्यायचा, कारण 4 ला पण 2 ने भाग जातो. त्यामुळे सगळ्यात पहिले बेसिक कुठल्याही संख्येला तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या माहिती आहेत का, 2 ची, 3 ची, 5 4 ची, 5 ची वगैरे, ह्या सगळ्या 11 12 पर्यंत ज्या कसोट्या असतात त्या सोप्या आहेत एकदम. 3 आणि 6 आणि 9 ची सेमच आहे, 3 आणि 9 ची. ठीक आहे. सगळ्या संख्यांच्या बेरजेला 3 न भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 न जातो. सगळ्या संख्यांच्या बेरजेला 9 न भाग जात असेल तर 9 ने जातो. आणि 3 ची ज्या संख्येला 3 ने आणि ज्या संख्येला 2 ने भाग जातो, असं जर टोटल संख्यांची बेरीज होत असेल तर त्याला 6 ने भाग जातो. 3 दुनी 6 असं लक्षात ठेवायचं. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे 4चं काय असतं, शेवटच्या दोन संख्यांच्या म्हणजे त्या जो आकडा तयार होतो शेवटच्या दोन संख्या मिळून, ह्याला जर ज्या संख्येने भाग जातो त्याला जर 4 ने भाग जात असेल तर अकरा संख्येला 4 ने भाग जाणार, एवढं लक्षात ठेवायचं. 8 ची त्याच्यासारखीच आहे. आता इथं दोन संख्या घेतलेल्या, तर 8च्या वेळेस काय करायचं, 4 संख्यांचा बंच घ्यायचा शेवटच्या. असं आपल्याला ह्या टाइप मध्ये गणित सोडवता येतात. हे थोडेसे रेग्युलरली सोडवून तुम्हाला लक्षात येणार आहे. हे समजलं तुम्हाला कसं केलं आपण ते. दशांश अपूर्णांक आधी काय केलं, डेसिमलला आपण जेवढे पॉईंटच्या पलीकडे जेवढे काही प्लेसेस आहेत, घर आहेत, तेवढे काउंट केले. 1 2 3. 3 काय करायचे, खाली शून्य देऊन टाकायचे. शून्याच्या आधी काय तर लिहावं लागणार, नाही तर शून्याला त्याला अर्थच राहणार नाही. म्हणून आपण काय लिहितो, 1 लिहितो खाली. कुठल्याही पूर्णांक संख्येच्या खाली 1 असतो कायम, म्हणून याला आपण 1 लिहून घ्यायचा. पहिल्यांदा आपण काय करतो, ह्याला पहिल्यांदा पूर्णांक संख्येमध्ये, ह्या वरच्या ह्याला काय करतोय आपण, पूर्णांकामध्ये कन्वर्ट करतो. म्हणून काय केलं आपण, ती संख्या लिहून घेतली. छेदामध्ये कायम 1 असतो. आणि मग जेवढी घरं आपण त्यातले डिलीट करणार आहे तेवढे शून्य द्यायचे त्याच्यामध्ये, संपला विषय. त्यानंतर आपण पुढे बघूया. आता बघा, ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची याच्यात आपल्याला शिकायचंय, काय काय करू शकतो आपण. ह्याच्यामध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी बेरीज दोन्ही करू शकतो आपण डेसिमलचे. त्यानंतर काय आहे, गुणाकार भागाकार करायला येतो डेसिमल फ्रॅक्शनचा. आणि ही पॉवर काय आहे, ती बाय पॉवर 10 म्हणजे इथं त्याच्या इथं लिहिलेलं असतं घातांक. ठीक आहे तो. त्यानंतर काय आहे अजून आपल्याला ह्याच्यामध्ये, मल्टिप्लिकेशन डेसिमल फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं. त्यानंतर काय आहे, भागाकार करायचा बाय काउंटिंग नंबर. त्यानंतर काय आहे, डिवायडिंग डेसिमल फ्रॅक्शन बाय अ डेसिमल फ्रॅक्शन. म्हणजे काउंटिंग नंबर काय आपले 1 2 3 4 5 6 हे काउंट करता येतात, त्या नंबरनं याला भागायचं डेसिमल फ्रॅक्शनला. अशा प्रकारचे एक उदाहरण असतं. आणि फ्रॅक्शन मध्ये जे दिले असतं 3.4 भागिले 2.4 असं असेल तर त्याचा पण भागाकार आपण ह्याच्यामध्ये शिकणार आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायच्यात आणि भरपूर उदाहरणं आहेत. त्यानंतर उदाहरणं लक्षात घेतली तुम्ही, सोडवली की तुमचं क्लिअरच होणार आहे हे विषय, ह्याला पुन्हा बघायची गरज नाही. तर बघा आता काय काय केलंय, दिलेल्या संख्या एका खाली एक अशा प्रकारे मांडायच्या की दशांश चिन्ह एका स्तंभात येतील, एका लाईन मध्ये येतील, अशा मांडायच्या आपल्याला. समजा तुम्हाला जर दिलं असेल आता 3432.89 आणि ह्याची बेरीज करायला सांगितली तुम्हाला, कितीची, ह्याची बेरीज करायला सांगितली 5.4 बरोबर प्लस 5.4. ही कुठं लिहिणार तुम्ही, हा जो पॉइंट आहे हा पॉइंटच्या इथं लिहून घ्यायचा डायरेक्ट. इथं 4 इथं लिहायचा, इथं 5 लिहायचा. बाकी सगळ्या जागी काय करणार तुम्ही,
शून्य लिहून टाकायचा, म्हणजे आपल्याला पुन्हा अडचण येत नाही. म्हणजे काय होतं, आपली नजर पेपरमध्ये काय होतं, लगेच आपल्याला परीक्षेच्या टायमिंगला तुम्ही एक्झाम मध्ये प्रेशर मध्ये असतो आपण, मग त्यावेळेस हे जर 0 नाही लिहिले तर आपण कधी कधी गडबडीत काय करतो, आपण लिहिताना पटकन तिथं खाली इकडे तिकडे लिहिलं जातं आपल्याकडून, मग त्यावेळेस चुकणार. हे 5 जर तुमचं 3च्या खाली आलं तर तुमची बेरीज चुकणार, किंवा हे इकडे आलं तर हे 2 क्लिअर काढायचे पॉईंट आणि मग त्याच्या पुढे ह्याची बेरीज करत जायचं तुम्ही. सिंपल एवढं एक साधं लॉजिक आहे याच्यामध्ये. बघा त्यानंतर काय आहे, हे बेरीज वजाबाकी करता येते आपल्याला जर असं लिहिलं तर आपण. त्यानंतर काय दिले आपल्याला पुढचं पॉईंट, दशांश अपूर्णांकाला 10च्या घातांकानं गुणायचं. बघा आता काय, दशांश चिन्ह जर 10च्या घातांका इतकी स्थळ उजवीकडं सरकवायचे, म्हणजे काय, दशांश चिन्ह 10च्या घातांकाच्या उजवीकडे, म्हणजे काय, आता बघा इथं 5.9632 असं दिलंय. ही संख्या बघा, गुणिले आपण काय केले, 100 केले. मग किती घरं सरकवायला पाहिजे आपण, 2 घरं सरकवायला पाहिजे, म्हणजे हे एक आणि हे एक गेलं. बरोबर, कुठनं सरकवणार तुम्ही, इकडून सरकवणार पॉईंट, 1 2, हे 2 घरं जरी गेले आपले, इथनं जरी सरकवलं, ह्याला इथनं इकडे सरकवलं तरी चालते, काय विषय. 2 घरं आपल्याला फक्त सरकवायचे, गुणाकार केलाय ना, त्याच्यामुळे आपण इकडे 596.32 आलं. आता पुढच्या उदाहरणामध्ये बघा, 0.073 गुणिले किती आहे, हे 10,000, 1 2 3 4, 4 घरं सरकवायची. आता काय करणार तुम्ही, 0.073 गुणिले 4 घरं केली. आता 4 घरं मोजायची तुम्ही, इथनं कुठनं मोजलेत आपण, ह्या साईडनं मोजायची. आता 1 2 3 4, ठीक आहे, ह्या साईडनं पॉईंटच्या पासून मोजायची. गुणाकार जर असेल तर पॉईंट धरायचा एक आणि तिथनं पुढचे 4 मोजायचे. आपण झाले 1 2 3 आणि हा पुढचा एक आलेला आहे 4 घर, जो पॉईंट काढून टाकला आपण 730 होणार तिथं. मग त्यानंतर बघा पुढं, जरा फास्ट होते का, सोपं आहे, म्हणजे काय एवढं जास्त अवघड नाही आहे. हे गणित सोडवताना तुम्हाला ऍक्च्युअली लक्षात येईल, तर तुम्हाला जरा बोर होईल की काय चाललंय हे असं, म्हणजे थोडं बोर होईल तुम्हाला सुरुवातीला. किती 10-15 पेजेस आहेत ही, आणि ह्यातल्या बेसिक गोष्टी समजल्या की तुम्हाला गणित सोडताना आठवल की अरे हे असं होतं तिथं, त्यासाठी ते लिहिलेलं आहे. आपण रिपीट बघूया, त्याचा काय विषय नाही. दशांश अपूर्णांकाच्या अगदी उजवीकडे 0 जोडल्यास त्याचे मूल्य बदलत नाही. उजवीकडे म्हणजे कुठं, इकडं. आता ही माझी डावी बाजू आहे, त्याच्यावर तुम्ही लिहिताना आपण कसं लिहिणार आहे, असंच लिहितो. असं लिहिलं की काय होतंय, उजवीकडे ही बाजू, बरोबर. त्यावेळेस आता ह्याच्या पुढे इथं किती 0 जोडले तरी त्याची व्हॅल्यू काय होणार आहे का, चेंज होती का, नाही होत. 0.8 म्हणा किंवा 0.800 म्हणा, 0.8 हजार म्हणा किंवा 0.8 लाख म्हणा, सेमच व्हॅल्यू राहणार आहे, व्हॅल्यू चेंज होत नाही. त्यानंतर काय होतं, जर अपूर्णांकाच्या अंश आणि छेदात दशांश स्थळांची संख्या समान असेल तर आपण दशांश चिन्ह काढून टाकायचं. आता मग अशी जर आपण उदाहरण बघितलं, आपण काय होतं 5432.89 असं लिहिलेलं आपण. आता याचा भागाकार करायचा आपल्याला, भागिले 5.45 असं असेल तर काय करणार आपण, दशांश चिन्ह आहेत ना तिथं खाली बघायचं काय आहे, इथं पण 2 घरं सोडून दशांश चिन्ह आहे, तिथं पण 2 घरं सोडून दशांश चिन्ह आहे, हे दशांश चिन्हच काढून टाकायचं. मग डायरेक्ट तुम्ही गणित करताना काय करणार, 5432.89 भागिले काय करणार 545, ही संख्या तुमची तयार झाली. डायरेक्ट असा भागाकार करायचा ह्याचा, त्या पॉइंटचा विचार करायचा नाही, ठीक आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, त्याला भागिले 100 आहे, वरती पण त्याला गुणिले 100 झालं, म्हणजे दोन्ही 100ला 100 दोघांचे पॉईंट निघून जाणार. आता उदाहरणार्थ बघा, 1.84 भागिले 2.99. आता याच्यामध्ये काय झालं, 1.84 भागिले 2.99 करायचं असेल तुम्हाला, तर आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करणार, इथनं घरं मोजणार. 1 आणि 2 घरं झाली. खालच्या छेदामध्ये किती आहे, 1 आणि 2 घरं काढून टाकायचे डायरेक्ट, 184 भागिले 299 करायचं. एवढं साधं आहे, ठीक आहे. मग तुम्ही त्याचं काय करू शकता, भागाकार करता येतो आपल्याला त्याचा. आता ह्याचं काय होणार आहे, 8 आणि 4 12 आणि 1 13, 4 झाली याची बेरीज, बरोबर. याचं काय झालं, 9 9 2 18 19 20, 20 झाली. पण आता ह्यात 4 आहे, इथं 9 आहे, तर आता ह्याने कसा तरी भाग घालवलाय, मला पण आता आठवण नाही, लय दिवस झाले बनवली. तर ह्याला आपण 3 ने घालवू शकतो, नाही जाणार, नाही जाणार, ह्याची बेरीज 3 ने पूर्ण होत नाही. त्यानंतर काय आहे, तर हे बहुतेक 4 ने जाईल का, नाही, 4 ने पण नाही जाणार, शेवटच्या 2 संख्यांना 4 ने जात नाही.
6 जाईल का 3 आणि 2, कारण शेवटी 2 नी भाग जात नाही या संख्येला, म्हणून 6 पण जाणार नाही. 7 जाईल का? ठीक आहे, म्हणजे ह्या गोष्टी करत बसायच्या. भाग घालूया आपण, पण तुम्हाला कन्सेप्ट करणं गरजेचं आहे. काय होतं, कशाने जातो? 13 13. आता ह्यात काय होतं मॅटर लक्षात घ्या. आपल्याला करायचं काय हे लक्षात घ्या. हे आकड्यांचं जाऊ द्या, ह्याचं काय लय डोक्यात घेऊ नका, हे काय प्रश्न नाही. जस्ट तुम्हाला आता असा भाग घालवत नाही ना कोण, 1.84 2.99 असा परीक्षेमध्ये येत नाही तुम्हाला. हा काय झालाय, छेद मोठा झालाय, अंश छोटा झालाय. तर तुम्हाला एवढे कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल देत नाहीत परीक्षेमध्ये, एकदम सिंपल असतात. तुकराट लेवलचे एक्झाम्पल्स असतात, काय नाही, तुम्हाला एकदम सोपं जातं. फक्त हे करायचं कसं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला हे लक्षात आलं ना, मांडणी करून घेतली ना पहिल्यांदा तुम्ही, तुम्हाला सगळी गणित सोपी जाणार ह्यातले सोडवायचे. आता बघा 0.365 भागिले 0.584 आहे. असं असेल तर कसं करणार तुम्ही? मोजायची घर, 1 2 3 घर आहेत, खालच्या छेदात पण 3 घर आहेत, अंशात पण 3 घर आहेत. ते अंश म्हणजे ती पॉईंट काढूनच टाकायचा. पॉईंट काढून का टाकायचा आहे? आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाण्यासाठी. वरती 2 घर पॉईंट आहे, खाली 3 घर पॉईंट आहे, तुम्ही पॉईंट काढू शकता का? नाही काढता येत तसा पॉईंट. ठीक आहे, गणित नको बघू, हे गणिताचं काय टेन्शन घेऊ नको, गणित अजून पुढे आहेत. हे जस्ट तुम्हाला मांडणी करून दाखवायची की कसं करायचं, ह्याचा काय लय विचार करू नका ह्या गणितांचा. हे काय परीक्षेला येणार नाही तुम्हाला, ह्याच्यापेक्षा खूप सोपी गणित असतात. एवढी 4-4 अंकाचे वगैरे असे काय गणित येत नसते एवढे तुम्हाला परीक्षेमध्ये. 2-2 अंकांचे बारीक बारीक गणित येणार, त्यातला मोठा कुठला. आता पहिले स्क्रीनवर जे चित्र होतं ना त्या टाइप मध्ये येतात. 0.2 0.22 22 22 असं मोठं आहे का, कोणतं लहान आहे कोणतं मोठं आहे, एवढेच येणार सिंपल. बघा आता, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा? डेसिमल फ्रॅक्शन जे असतात पॉईंट मध्ये लिहिले असते, त्याचा गुणाकार कसा करणार तुम्ही? दिलेल्या संख्यांचा दशांश चिन्हाचा विचारच करायचा नाही, याच्यामध्ये विचार न करता गुणाकार करायचा आपण डायरेक्ट. 3.4 गुणिले 5.9 असेल तर 34 गुणिले 59 असा गुणाकार करायचा, मग ती पॉईंट द्यायचे आपण, असं यांचं म्हणणं आहे इथं. ठीक आहे, आता गुणाकार मध्ये दिलेल्या संख्यामधील दशांश स्थळांच्या संख्येच्या बेरच्या इतकी दशांश. इथं जर 2 घर सोडून दशांश चिन्ह असेल एक, आणि खालच्या गुणाकारात दुसऱ्या गुणाकारामध्ये 1 घर सोडून असेल, तर किती पॉईंट आपण द्यायला पाहिजे? 3 घर द्यायची. म्हणजे पहिल्या संख्येमध्ये 2 घर आहे, दुसऱ्या संख्येमध्ये 1च घर आहे इकडे सोडून, उजव्या हाताचं म्हणजे. तर त्यावेळेस काय करणार आपण, त्या दोन्ही पॉईंटच्या पलीकडे किती काउंट करायचे? इथं किती आहे? 2 आणि 1 3, 3 घर पॉईंट द्यायचं, संपला विषय. आता बघा आपल्याला काय सांगितले, 2 गुणिले 2 गुणिले 2. आता आपल्याला काय सांगितलं इथं बघा, पहिल्यांदा 0.2 गुणिले 0.02 गुणिले 0.002. आता तुम्ही बेरीज कशाची करणार? याची करणार. 3 2 5 आणि 1 6. ठीक आहे, आता किती झाले मोजायचे इथं? 1 2 3 4 5 6. 6 घर सोडून पॉईंट द्यायचे आपण. आलं लक्षात? आता काय सांगितले आपल्याला, पहिल्यांदा आपण काय करायचं, पॉईंट काढून टाकायचे त्यातले आणि राहिलेल्या संख्यांचा नुसता गुणाकार करायचा. आता गुणाकार हे किती डेंजर वाटते बघताना आपल्याला. हे बघताना कसं वाटतंय? 0.2 0.02 0.002. आपण गुणाकार करायला बसणार, लगेच तुम्ही काय करणार, पहिल्यांदा 0.002 याला गुणणार 0.02 ला, मग काय करणार, बेदोनी 4, मग बे 0 0 0 0 लिहिणार, इथं फुली देणार, पुन्हा अजून लिहिणार, मग पुन्हा 0.2 बघणार म्हणजे गुणणार. हे काय कुठं करत बसायचं नाही, सिंपल बघायचं. हे सगळे पॉईंट काढून टाकायचे किंवा घर मोजायची. पहिल्यांदा नुसत्या संख्या राहिलेल्या ह्या दोन्ही ह्या दोन्ही ह्या दोन्ही गुणायचं ह्याला. हे काय झालं, 2चा घन तयार झाला, म्हणजे सगळ्या सेम संख्या आहेत म्हणून 8 झाला. 8 संख्या लिहून घेतली आपण पटकन, आणि दशांश चिन्ह मोजायचे किती आहेत. 1 2 3 घर आहेत, इथं 2 आणि इथे 1. 3 आणि 2 5 ने 6 घर शून्य दिलं आपण, 1 पॉईंट द्यायचा इथं. ही झाली 3 आणि 3 घर झाल्यानंतर 1 पॉईंट दिला, उत्तर आलं. किती वेळात निघते आपलं? एक लय झालं तर 10 सेकंद 20 सेकंद लागतील तुम्हाला. बरोबर, ह्या गणिताला सोप्याला टाइम तुमचा इथं असा वाचवला पाहिजे आपण. म्हणजे मोठ्या गणिताला जे आपण पझल वगैरे बघतो, फ्लोअरला कोण बसलाय, कोणी कोणची गाडी घेतली, कोण काय करते, त्या ठिकाणी तुम्हाला तो टाइम वापरता येईल. ठीक आहे, ह्या असल्या गणिताला तुमचे मार्क नाही गेले पाहिजेत किंवा चुकलं नाही पाहिजे.
आता काय म्हणलंय, काउंटिंग नंबरनं भागायचे आपल्याला, बरोबर. या डेसिमल फ्रॅक्शनला काउंटिंग नंबर म्हणजे आता हे गणन संख्या म्हणले आपण काउंटिंग नंबर असतात जे आपण मोजतो 1 2 3 4 5 ने जर भागायचं असेल तर काय करायचं, तर दिलेल्या संख्येला दशांश चिन्हाचा विचार न करता, विचार करायचा नाही आपण, जसं माग बघितले हाय असं गुणाकार करायचा सरळ सरळ त्याचा किंवा भागाकार जो असेल तो, आणि तेवढी गरज पॉईंट देऊन टाकायचा, संपला. आता काय करायचंय, गणन संख्येनं भागायचे. आता भागाकारात भाज्यामध्ये जेवढी दशांश स्थळं आहेत, बरोबर, म्हणजे वरचा भाज्य म्हणजे वरचा आहे, तेवढं काय करणार आहे आपण, तेवढी दशांश स्थळं द्यायची, संपला विषय. आता इथं किती एक संख्या दिली आपल्याला, 204 भागिले 17 आलं, काय इथं तुमचं 12. आता ह्याच्यात काय आहे का इथं, म्हणजे हे डायरेक्टच आलं उत्तर. समजा डिव्हिडंड कंटेंट 4 प्लेसेस ऑफ द डेसिमल. सो आता इथं काय बघा, 204 भागिले 17 काय म्हणते, डिव्हिडंड कंटेन्स 4 प्लेसेस ऑफ डेसिमल, बरोबर. 4 प्लेसेस ऑफ डेसिमल 1 2 3 आणि अरे इथं आलंय ना, हा सॉरी. आता बघा हा काय करणार आहे, डेसिमल मध्ये कन्वर्ट करायसाठी आपल्याला वी हॅव फाइंड टू द क्वेश्चन भागाकार, हे उत्तरच आलंय, हे नंतर काढलंय, ठीक आहे. आता काय सांगितलंय आपल्याला, उदाहरण ही दिलेले आहे 0.0240 भागिले 17. आपण काय करायला सांगितले आपल्याला की दशांश चिन्हाचा विचार करायचा नाही, ही संख्या डायरेक्ट लिहून घेतली तुम्ही, 204 भागिले 17 केलं, तुमचं आलं उत्तर किती, 12. 12 उत्तर आल्यानंतर काय करणार, काउंट करायचं, 1 2 3 4 घरं आहेत तिथं, मग आपण काय करणार, ही 4 घरं सोडून पॉईंट देणार. मग आता हे 12 आहे, हे 12 लिहून घ्यायचं, 1 2 घरं झाली, 3 4 घरं झाली की इथं पॉईंट द्यायचा, झालं तुमचं उत्तर. आलं लक्षात. असं जर विचारलं तर आपल्याला काय होतंय, डोक्यात मुंगे येणार सगळ्या, हे कसं करायचं आता, मला म्हणजे 0 पासून कसं भागायचं, किंवा ह्याला भाग जात नाही म्हणणार आपण. एक ऑप्शन असतो त्यात नन ऑफ दीज वगैरे असं ऑप्शन दिलं की तुम्ही काय म्हणणार आहे, यार उत्तर येत नाही ह्याचं, ह्या अशा संख्याला 0 पॉईंट ज्याला कुठं भाग जातो का 17ने, असं वाटतं आपल्याला. त्यावेळेस काय करायचं, हे सगळे डेसिमल शून्य बिन्य सगळे काढून टाकायचे पुढचे इकडच्या साईडचे. प्रॉपर संख्या जी आहे, आता ह्याच्या पुढे जर शून्य असता तर तुम्ही तो शून्य धरला असता का नसता धरला, धरायचा शून्य तो, ठीक आहे. इकडच्या शून्याला इथं काय व्हॅल्यू नाही, आणि 3.4000 ह्या शून्यांना, इकडच्या शून्यांना पॉईंट नंतर एखादी संख्या असेल त्या पुढे किती शून्य दिले त्याला काय अर्थ नाही, किंवा ह्या इकडे जर आधी शून्य दिले आपण, ह्याला सुद्धा काही अर्थ नसतो. त्याची व्हॅल्यू सेमच राहते, व्हॅल्यू चेंज होत नाही, त्यामुळे मग तिथं घाबरून जायचं नाही, ठीक आहे. पण पॉईंटच्या नंतर जर असं असेल 3.0004 तर ह्याला व्हॅल्यू आहे का, काय हाय व्हॅल्यू, का माहिती का, कारण हे ह्या संख्येचं फ्रॅक्शन झाले, बारीक बारीक तुकडे झालेत. ह्या एखादी संख्या असेल त्याचा 0.004 भाग येतो, 0.04 0.004 0.0004 ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे 100वा भाग त्याचा, एक शून्य आला की 100वा भाग, अजून एक शून्य झाला की, एक शून्य झाला की 10वा भाग, अजून एक शून्य आला की 100वा, अजून एक शून्य आला की 1000वा भाग, अशा प्रकारे त्याचं आपण मांडणी करतो, ठीक आहे. आता हे 3.004 3.04 3.4 ह्या सगळ्यांच्या किमती वेगळ्या आहेत. ह्यातली सगळ्यात मोठी संख्या कोणची सांगा मला, 3.4 संख्या आहे, बरोबर. ह्याचा 1/10 भाग आला समजा, हा पुढचा 0.4 नाही, पूर्ण संख्या नाही, ही 0.4चा विचार करा आता आपण, मग त्याच्या पण 10वा भाग आला, त्याचा 10वा भाग आला, अशा प्रकारे तुम्हाला त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. नंतर काय बघा, दशांश पूर्णांकाला दशांश पूर्णांकानं भागायचं. डेसिमल फ्रॅक्शनला काय करायचंय, भाजकाला पूर्ण संख्या बनवण्यासाठी भाज्य काय करायचं आणि भाजक दोघांनाही 10च्या योग्य घातांकानं गुणायचं, आणि पुढील प्रमाणे प्रक्रिया करायची आपल्याला. आता बघूया आपण काय केलं इथं, 0.00066 भागिले 0.11 असं दिलंय आपल्याला. काय सांगितलंय की भाज्य आणि भाजक दोघांनाही, म्हणजे अंश आणि छेद जो असेल त्या दोघांना ज्यानं भागाकार करायचा आहे आणि ज्याला भागायचंय त्या दोन्ही संख्यांना काय करायचं, 10च्या ते जे आपण धरणार आहे 10च्या पटीतलं
10, 100, 1000 किंवा 1,00,000 वगैरे ज्या काही संख्या घेणार आहे त्या योग्य जी बसेल त्यानं भागायचं. आता ह्याच्यामध्ये उदाहरण बघूया आपण काय केले. 0.000066 गुणिले इथं काय केले, इथं भागिले 0.11 म्हणजे आपण 0.00066 भागिले 0.11 असं जर लिहिलं आपण, तर आपल्याला काय करायचंय, दोन्ही संख्यांना अंशाने छेदाला का, तर त्याला एका खालचा छेद जो आहे तो पॉइंट मध्ये कधीच नसला पाहिजे, एक लक्षात घ्यायचं. भागाकार करताना अशा प्रकारचा छेद तुमचा पूर्णच पाहिजे, पूर्णांक पाहिजे. छेदाला पूर्णांक करण्यासाठी आता इथं काय करावं लागणार आहे आपल्याला, 100 दोन घरे जी इकडे गेली पाहिजेत, म्हणून त्याला काय करतो आपण, गुणिले 100 केलं आपण. ह्याला 100 केलं तर वरच्याला पण किती भागायला लागेल, आपल्या गुणायला लागेल 100. तिथं वेगळा घ्यायची नाही संख्या, मग व्हॅल्यू बदलणार, तुमची व्हॅल्यू बदलली नाही पाहिजे आपली. ठीक आहे, गुणिले म्हणजे काय झालं तुमचं लक्षात घ्या, हे 100ला 100 जातं कधी पण, म्हणून काय करायचं की सेम आहे ना, तुम्ही ही 100ला 100 जात असतं, त्यामुळे काय करायचं, व्हॅल्यू चेंज होणार नाही तुमची, फक्त काय आहे आकड्यांची सेटिंग चेंज होणार आहे. ही झालं तुमची आकडे 100 आहे. आता ह्या 100 न गुणल्यावर काय येणार, पॉईंट कुठे येणार वरती, ह्या 0.00066 पॉईंट कुठे येणार, इथं गुणाकार. गुणाकार करताना लक्षात घ्यायचं, इथनं मोजायचं तुम्ही 1 आणि 2, हे 2 शून्य गेले, हे 2 घर निघून गेले, 0.66 राहणार आता खाली. ठीक आहे, 0.066 एवढी संख्या राहिली तुमची. 0.066 भागिले छेदामध्ये काय आहे, ह्या शून्याला हा एक गेला, इथला एक जागा, इथली एक जागा गेली, म्हणजे खाली काय राहणार 11. आलं लक्षात. आता पुढच्या स्टेपला काय करायचं तुम्ही, हे पण डोक्यातनं काढून टाकायचं, हे काढून टाका. आता किती आहे, हा पॉइंट आहे 1166 बरोबर. मग तुमचं किती आलं, इथं 6 आलं, हे 6 लिहून घेतलं तुम्ही. आता घर मोजायचे किती आहे, इथं किती घर आहेत, 1 2 3, मग हे 1 झालं, 2 झालं, 3 झालं, हे आलं तुमचं उत्तर. आलं लक्षात. ह्याच्या आधी नियम बघितलाय आपण की काय करायचं, भागाकार करताना पॉइंट काय करायचा, जेवढं त्याला गुणले आपण तेवढे पॉईंट इकडे सरकवायचे, किंवा भागाकार जेवढा झालाय त्या अंशामध्ये जेवढ्या डेसिमलचे पॉईंट असतील तेवढे सगळे इकडे सरकवायचे. आता अजून काय याच्यामध्ये गुणाकार असेल तर आपण काय केलं, तर गुणाकार करताना त्या डेसिमल पॉईंटची काय करायची, बेरीज करायची, किती घरं पडले तिकडं तेवढ्यांची बेरीज करायची. इथं काय आपल्याला आहे असं लिहायचंय. बघा इथं बघितलेलं आपण, हे झालं आत्ताच. त्याच्या आधी कुठं बघितलं आपण, इथं काय आहे 0.730, 4 घर आहेत ना, 1 2 3 4. ठीक आहे, याला इथं नाही. आता काय सांगितलेलं तुम्हाला मी, 500 200 299. हा, हे घर काउंट करायचं आपण, गुणाकारामधलं बघितलं, ही घर तेवढे काउंट करायची गुणाकार करताना आणि त्याची ऍडिशन करायची. नंतर नेक्स्ट काय होतं आपल्याला अजून ह्याच्यामध्ये, हे भागाकाराचं होतं बघा. भागाकार करताना काय केलं आपण, पहिल्यांदा ह्या 204ला 17ने भागलं डायरेक्टली, बरोबर. 204ला 17ने भागला आपण, हाय अशी संख्या तयार झाली बघा. ही आता जे एक्झाम्पल मध्ये तयार झाली ती अशी संख्या तयार झाली. हे बघा काय झालंय, 0.66ला 11ने भागले, म्हणजे काउंटिंग नंबर सारखं आलं थोडक्यात तुमचं. काउंटिंग नंबरला काय, खाली अंश छेदामध्ये पूर्ण संख्या ती काय असू दे, 1 2 3 4 जी मोजू शकतो आपण त्याला, तर ती संख्या आली की वरच्याला पण काय करायचं, 0 पॉईंट वगैरे काय असतील ते काढून टाकायचे, मेन संख्या कन्सिडर करायची त्याच्यामधली, त्याला भागाकार करायचा, आणि अशा संख्या दिल्या असतात की पेपरमध्ये तुमचा भागाकार जाणार. आता हे किती सोपं आहे, 66, 11 66 तुम्हाला येतं एवढं तरी. फक्त आता ते घोळ काय करणार माहिती का तुम्हाला, आन्सर ऑप्शन देताना 0.066 देणार, 0.066 देणार, 0.0066 देणार, हे 4-5 ऑप्शन देणार तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी. त्यामुळे मग इथले पॉइंट काउंट करायचे आणि त्याच्यानुसार तुम्ही सोडवायचं आन्सर. ठीक आहे, आलं का लक्षात. लय मोठं प्रश्नचिन्ह दिसतंय चेहऱ्यावर. त्यानंतर बघा
हे काय आहे आवर्ती दशांश. आवर्ती म्हणजे काय होते रिकरिंग असतात, म्हणजे ते कंटिन्युअसली तेच तेच नंबर येतात. आता जर इथं दिलाय 1,42,857 ह्या संख्येवर पूर्ण जर बार दिला ह्याचा अर्थ काय आहे, ही पूर्ण संख्या रिपीट होणार आहे. ही तर काय होणार पुन्हा हे 14, 14, 28, 57 पुन्हा इथे येणार 14, 28, 57 14, 28, 57 हे कंटिन्यू रिपीट होणारी संख्या आहे. मग ही लिहायची नाही म्हणून काय केलंय की यांनी एवढी एकदाच लिहिली संख्या आणि त्याच्यावरती बार दिलाय. ठीक आहे. आता काय सांगितले, जर दशांश अपूर्णांकाला एक त्यातला एखादा अंक किंवा अंकांचा संच, त्याला काय म्हणायचं संच, आणि हा काय आहे सिंगल डिजिट असेल तर एक तर बार पण देतात नाही तर वरती डॉट पण देतात, काय असं काय कंपल्शन नाही. त्यानंतर सतत जर पुनरावृत्ती होत असेल किंवा रिपिटेशन होत असेल त्याचं, तर त्यावेळेस काय करणार त्याला अशा संख्येला आवर्ती दशांश चिन्ह म्हणायचं, आवर्ती दशांश अंक म्हणायचं ह्याला. त्यानंतर त्याला काय म्हणतात आवर्ती दशांशामध्ये जर एकच अंक पुनरावृत्ती होत असेल रिपीट होत असेल तर त्या अंकाच्या डोक्यावर जनरली काय करतात डॉट वरती एक गोल काढतात, पूर्ण असा भरीव डॉट द्यायचा. नाहीतर जर बंच रिपीट होत असेल त्याचा 2 अंक 3 अंक 4 अंक तर आपण काय देतो बार देतो, लाईन मारतो त्याच्या डोक्यावरती, त्याला म्हणायचं बार. हे हा कन्सेप्ट आहे ह्याच्यात. आता हे काय आहे तुम्हाला सांगा 22/7 काय आहे पायची व्हॅल्यू. ही तुम्ही अख्ख्या आयुष्यभर जरी लिहित बसला दररोज तरी हीच संख्या रिपीट होणार आहे इथं, बरोबर. 14, 28, 57 14, 28, 57 बरोबर. 3.1416 वगैरे ह्या अंक आहेत. काही ठिकाणी वेगळं येतं व्हॅल्यू ज्या ह्याच्यानुसार घेतल्या जातात. तर आपल्याला काय आपण काय शिकलोय 3.1416 पुढेची संख्या येईल ती 1416 म्हणले की पुन्हा काय होतं 16च्या जागी 6 आहे, बरोबर. हे काय येतं आपल्याला 3.16 हे 6चं पुन्हा इकडे काय आहे ही 5च्या पेक्षा मोठी संख्या आहे म्हणून काय करणार आपण याला 1 वाढवतो इथं 2 142 म्हणजे ह्या संख्या अशा रिपीट होत राहतात. ठीक आहे, आलं तुमचं 142. ही बेसिक व्हॅल्यू आहे काय आपली पायची 3.1416 इथपर्यंत लक्षात ठेवायच्या पुढचं काही गरज नाही. मग ती 5च्या पुढं जर एक 5च्या पेक्षा मोठी संख्या असेल तर आपण पाठीमागच्या संख्येमध्ये 1 ऍडिशन करतो. नंतर काय बघा आता अपूर्णांकाची तुलना कशी करायची. ठीक आहे, 2 अपूर्णांक दिले असते ना आपल्याला प्रश्न विचारतात ह्यातला मोठा कोणता ह्यातला लहान कोणता, ह्याची तुलना करायची असेल तर समजा काही अपूर्णांक मोठेपणाच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमानं मांडायचे तुम्हाला. ते जर संख्या दिलेली असेल 0.2 0.02 0.002 0.00002 तर हे तुम्हाला चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने मांडायचे. तर त्यावेळेस काय करायचं दिलेल्या प्रत्येक अपूर्णांकाखाली दशांश रूपात रूपांतरित करायचं आणि त्यानुसार त्यांची मांडणी करायची. दशांश रूपात रूपांतर करायचं म्हणजे काय जेवढे पॉईंट दिले तेवढ्या खाली छेदामध्ये 10 लिहायचे, 10च्या पटीमध्ये त्याला लिहित जायचं. 2 घर असतील तर तुम्ही काय लिहिणार 100 न भागणार, 3 घर असतील तर 1000 ने भागणार वगैरे ह्या टाईप मध्ये लिहून घ्यायचं. आता उदाहरण बघा आपल्याला जर असे अरेंज करायचे फ्रॅक्शन्स, कुठले फ्रॅक्शन्स दिलेत आपल्याला 3/5 हे दिसते ना लाल कलर तुम्हाला 3/5 त्यानंतर काय आहे 6/7 त्यानंतर आहे 7/9. आता ह्याला काय सांगितले डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय आहे उतरत्या क्रमाने लिहायचे आपल्याला हे ऑर्डर. ह्यातलं मोठं कोणतं लहान कोणतं तुम्ही कसं लिहिणार पॉइंट मध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे, आता काय करू 3/5 म्हणजे याचा अर्थ काय आहे 0.6. कसं केलं तुम्ही ह्याला वरती काय करणार पहिल्यांदा इथं तुम्ही 0 देऊन घेणार. ठीक आहे 0 देऊन घेतला. हे किती झाले 5×6 पण आपण एक 0 घेतलेला वरती मग त्याच्या जागी आपण काय देणार 0 इथं पॉइंट देणार. ठीक आहे, इथं काय करणार इथं पण 7×8 = 56 झाले तुमचे. ठीक आहे 4 राहिले. त्यानंतर काय करणार तुम्ही अरे 8 लिहायचे ना मी 6 7×8 = 56 नंतर किती 4 राहतात 4वर पुन्हा 0 घेतले 7×5 = 35
हे झाले तुमचे 5. किती राहतात पुन्हा? 5 राहतात. 5 पुन्हा 0 घेतलं, पुन्हा 7 7 49. बस हे लय झालं, इथपर्यंत घ्यायचं. पुढे पण आपल्याला खेळत बसावं लागतंय. मग आपण काय करणार, इथं पॉईंट काय केलता, इथं एक घर पॉईंट घेतलेला. ठीक आहे, आपण काय करायचे, एकच घर 0 घेतलेलं म्हणून इथून काय करणार आहे, आपण एकच घर लिहिणार. ठीक आहे, हे का घेतलं आपण इथं, तर छेदात आहे. वरती असतं तर आपल्याला मग ते पुन्हा जास्त करावं लागलं असतं. आता वरती जर 100 न गुणलं असतं तर मग खाली 2 घर पॉईंट दिला असता. वरती 1000 न गुणलं असतं तर खाली 3 घर पॉईंट दिले असते. आपण वरती किती न गुणले, आपण फक्त 10 आणि एकच 0 असलेल्याने गुणले, त्यामुळे काय एकच पॉईंट दिला आपण इकडून. नंतर बघा 6/7. अरे इथं काय लिहिले मी, 7/9 आहे ना. हा, हे झालं 7/9 ला बघा 7 9 63, बरोबर. इथं तुम्ही 9 लिहून घेतलं. त्यानंतर काय आहे, किती राहतात, पुन्हा 7 राहतात. हे काय झालं, 9 7च लिहायचं होतं ना. हा, 7 9 9 7 63 झाले, 7 राहिले. 7 पुन्हा 0 घेतला, पुन्हा 7च. ठीक आहे, म्हणजे हे काय होते, रिपिटेशन होते ह्याचं. 7 7 7 7 कायम 7च येत राहणार. 50 वर्ष लिहिली तरी आपल्याला काय येणार, ती 7च येणार. म्हणून इथं काय करू, तो आपण इथे एक याला बार द्या, किंवा एकच संख्या आहे तर आपण इथं डॉट द्यायचा, चालते. हे कन्वर्ट केलं की तुम्हाला लक्षात येईल 0.6 मोठे का 0.8 आहे का 0.7 मोठे. इथे 0.8 मोठे. ठीक आहे, मग त्याच्यावरून तुम्हाला काय लक्षात आलं की 0.8 संख्या मोठी, त्यानंतर 0.7 मोठी आणि 0.6 त्यापेक्षा छोटे. म्हणजे ह्या संख्या काय आहेत की तुम्ही उतरत्या क्रमाने मांडू शकता. आता लगेच असं पण आन्सर दिलेला असणार तुम्हाला काही ठिकाणी. तर आपल्याला आन्सर कोणाचं काढायचे, तर आपल्याला ह्या संख्यांचा आन्सर काढायचं. मग ह्या संख्याला प्रत्येकाला काय म्हणून आपला आलता आन्सर ते लिहायचं. तर ती संख्या कोणती आहे, 3/5 वाली सर्वात लहान आहे. नाही, 3/5 वाली काय आहे, आपली सर्वात लहान आहे. ठीक आहे, ही 0.6 वाली ही सर्वात लहान. 6/7 वाली काय आहे तुमची सर्वात मोठी, आणि ही काय आहे 6/7 वाली सर्वात मोठी, आणि 7/9 वाली त्याच्यापेक्षा मधली आहे. म्हणजे मधली, लहान पण नाही मोठी पण नाही, मीडियम. आज लक्षात येईल तुम्हाला. आता हे रिकरिंग डेसिमल आहे, शुद्ध आवर्ती दशांश. ज्या दशांश अपूर्णांकामध्ये दशांश चिन्हानंतरचे सर्व अंक पुनरावृत्ती होती, म्हणजे सेम बंचच्या बंच पुनरावृत्त होत असले ऍज इट इज सगळे अंक लाईनीनं, तर त्याला काय म्हणणार तुम्ही, शुद्ध आवर्ती दशांश. आता हे काय, कन्वर्टिंग प्युअर रिकरिंग टू होलकर फ्रॅक्शन्स. ठीक आहे, ह्याला काय करायचं आपल्याला, व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं असेल तर असे जर रिपीटिंग नंबर दिले असतील आणि व्यवहारी अपूर्णांकामध्ये त्याला कन्वर्ट करायचं असेल तर काय सांगितले आपल्याला, रूपांतरित करायचं असेल तर पुनरावृत्त अंक अंशात फक्त एकदाच लिहायचा. जो काय रिपीट व्हायला लागलाय 3.77 77 77 77 असा असेल तर फक्त एकदाच लिहिणार तुम्ही 7. मी जर 77 म्हणलो किंवा मी जरी 777 वाटत असलं आपल्याला तरी एकदाच लिहायचं आहे, कारण ती संख्या रिपीट होते कंटिन्युअसली. मग एकदाच लिहिलं आपण. त्यानंतर काय करायचं, छेदात पुनरावृत्त अंकांच्या संख्ये इतके 9 लिहायचे. ठीक आहे, आता इथे 0.5 आणि वरती काय दिलंय त्याच्यावरती डॉट दिलाय, तर त्यावेळेस काय करणार आपण, किती संख्या रिपीट होत आहेत, एकच आहे, म्हणून एकदा छेदामध्ये 9 लिहायचं. 5/9 त्याचा अर्थ झाला. त्याला आपण काय कन्वर्ट करतोय, व्यवहारी अपूर्णांकामध्ये. 0.53 आहे, 0.53 आहे आणि त्याच्यावरती बार दिलाय, तर किती छेदात किती 9 लिहावं लागतील, 2 संख्या रिपीट होत आहेत 2. आता 3 संख्यावरती रिपीट होत असतील तर छेदामध्ये 3 वेळा 9 लिहायचं. सिंपल आहे, काहीच नाही, छेदामध्ये 9. पण हे कधी करायचं की जेव्हा आपण त्याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतरित करतोय, ज्यावेळेस असं येईल व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचे त्यावेळेसच फक्त हे 9चा आयटम वापरायचा. तोपर्यंत 9चा आयटम वापरणार आहे का आपण, कुठंच नाही. कन्वर्जन करा तुम्हाला व्यवहारी अपूर्णांकामध्ये जेव्हा येईल त्यावेळेसच स्कीम वापरायची. डबल सांगतो मी तुम्हाला रिपीट म्हणून.
आता बघा 53/99 करायचं त्याचा येणार आता 0.67 0.067 आहे. हे रिपीटिंग आहे. ठीक आहे, ही रिपीटिंग आहे इथं. तर मला सांगा ह्याला लिहिणार किती तुम्ही छेदामध्ये? 3 वेळा 9 लिहायचं, 3 वेळा 0 नाही लिहायचं. छेदामध्ये ह्या अशी एवढी संख्या घ्यायची 67, छेदामध्ये 1 2 3 घर मोजायची 9 9 9. आलं लक्षात? अशा प्रकारे लिहिले की तुमचं गणित सोडवता येणार आहे तुम्हाला. नंतर बघूया आपण पुढे काय. हे काय तुम्हाला गरजेचं नाही तरी पण सांगतो मी. काय असतं मिक्स्ड म्हणजे मिक्स्ड रिकरिंग डेसिमल असतात. म्हणजे काय दिले आता आपल्याला एक संख्या दिली 0.173 आहे इथं, किंवा हे कसं दिले तुम्हाला 0.173333. आता ह्यात रिपीट काय झाली संख्या? ही झाली रिपीट. इथनं पुढं ही झाली का रिपीट? इथली नाही झाली ही रिपीट, फक्त ही रिपीट झाली. म्हणून काय केलंय आपण ह्या 3 वरती एक पॉइंट दिला बस. ठीक आहे, म्हणजे इथनं पुढची संख्या रिपीट व्हायला लागली, त्याच्या आधीची नाही व्हायला लागली. पूर्ण संख्येला द्यायचं नाही. जी संख्या रिपीट होणार आहे कंटिन्यू तिथनं पुढं त्यावेळेसच द्यायचं ते पॉइंट. पुन्हा इथं जर नंतर तुमचं 17 333 पुन्हा 18 32 24 असेल तर ते देणार का तुम्ही? तिथं पॉईंट देणार का? तुम्ही म्हणणार अरे हे 3 आली संख्या 3-4 वेळा आली रिपीट झाली, त्याला देणार का तुम्ही? नाही द्यायचं. जेव्हा शेवटची संख्या काय त्याचा ताळमेळ लागत नाही शेवटपर्यंत तशी डॉट 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 दिलेली असते त्यावेळेसच आपण हा आयटम वापरायचा. कोणता? तो वरती डोक्यावर डॉट देतो किंवा बार मारतो ते. ठीक आहे, हे काय गरजेचं नाही. हे जरा थोडस पुढचं आहे, तुम्हाला पेपरला नाही ते. आता हे फॉर्म्युले बघून घ्या, हे बेसिक आहे. ह्याच्या बेसिसवर आपल्याला गणित सोडवायचे त्यातले. ठीक आहे, ए प्लस बी आणि ए मायनस बी ह्याचा काय आहे? हे दोन कंस आहेत, त्याचा गुणाकार आहे. काय येतो? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर का मायनस मायनस. ठीक आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा काय येणार आहे तुमचा? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. कसं येतं ते? फॉर्म्युला कसा तयार होतो लक्षात घ्यायचं. ए बी ए बी. ठीक आहे, ही संख्या कशी तयार होती? ह्याचा अर्थ काय झाला? ह्या दोघांचा गुणाकार ह्या चौकोनातल्याचा काय झाला तुमचा? ए स्क्वेअर. ठीक आहे, ह्या ए चा आणि ह्या बी चा गुणाकार काय आला तुमचा? ए बी. आता ह्या ए चा आणि ह्या बी चा गुणाकार काय आला? ए बी. आता ह्या बी चा आणि ह्या बी चा गुणाकार काय आला? बी स्क्वेअर. इथे लिहून घ्यायचा. आता सगळ्यांची बेरीज करायची. पहिल्यांदा ए स्क्वेअर लिहिला आपण, याचा विषय संपला. नंतर काय आहे आता? प्लस ए बी प्लस ए बी किती झाले? ए बी दोनदा मिक्स केले 2ab झाले. ठीक आहे, प्लस हेचा पण विषय संपला आपला. आता राहिलं तुमचं बी स्क्वेअर. अधिक काय करणार तुम्ही? बी स्क्वेअर. आलं का? ए स्क्वेअर म्हणजे काय झालं? हा ए आणि ए याची बेरीज काय झाली तुमची? म्हणजे ह्याचा गुणाकार काय झाला? ए स्क्वेअर. ह्याचा आणि ह्याचा काय झाला? बी स्क्वेअर. हे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असं तयार करायचं. ठीक आहे, हे अशा टाइप मध्ये ए स्क्वेअर किंवा ए क्यूब प्लस बी क्यूब अशाच पद्धतीने. हे किती झाले? 2 कॉलम झाले. ह्याच्याऐवजी 3 कॉलम केले की तुमचं ए क्यूब प्लस बी क्यूब निघणार आहे. हे फॉर्म्युला तयार करायला तुम्हाला म्हणजे कन्सेप्ट काय आहे याच्यात मागचा, हा कसा झाला फॉर्म्युला तयार, तर असा झाला तयार, तुम्हाला लक्षात येऊन जातो. म्हणजे नंतर बघा आता ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर काय आहे? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता आपण ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर बघितलेला आणि हे काय आहे? हा काय झाला? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता सेम काय आहे याचा ह्याचा? हे दोघं बघा, इथं मायनस आहे इथं प्लस आहे. फक्त जे 2ab लागलेलं असतं तिथं साईन चेंज करायचं, बाकीच्याला साईन चेंज करायचं नाही. ज्याला 2 लागले इथं इथं हे जे साईन आहे ते इथं चेंज करायचे फक्त, बाकी सगळं सेम राहणार. आता जे आपण बघितलं जो चौकोन काढलेला त्यात काय काढलेला आपण? ए 2 वेळा घेतलेला, बी 2 वेळा घेतलेला, बरोबर. त्याचा फॉर्म्युला आपल्याला तयार झाला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. आपल्याला साईन कुठे चेंज करायची? जर मायनस असेल तर
2ab ला 2 ला जिथं संख्या आली तिथं तिथलं साईन फक्त तुम्ही मायनस असेल तर मायनस लिहायचं, प्लसच्या वेळेस प्लस लिहायचं बस. अजून दुसरं काय बघा, हा बघा ए बी सी ब्रॅकेटचा स्क्वेअर सेम आहे. ए स्क्वेअर ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि ए बी सी ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग तेच येणार आहे. क्यूब केलं तरी तसंच टाईपमध्ये सेम सगळे फॉर्म्युले तयार होतात ना अशातले, ते सगळे अशा प्रकारे तयार होतात. आपण घरी गेल्यानंतर तुम्ही टाइमपास म्हणून करू शकता प्रॅक्टिस, की असं कसं होतं, ह्यात तिथं टाकली, ह्यात एक संख्या टाकली, त्यात संख्या टाकली, तरी तुम्हाला समजून जाणार, तुमचा कन्सेप्ट क्लिअर होणार त्याच्यामध्ये. ए बी सीचा बघा इथं काय, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर बरोबर. आणि काय येणार आहे 2 इन ब्रॅकेट ए बी सी. आता हे बघूया, जाऊ दे, हे फॉर्म्युलाचं काय तुम्हाला पाठच करून टाका, ह्याच्यात काय मजा नाही. आपण मेन ह्याच्याकडे जाऊया. त्यानंतर बघा ए क्यूब प्लस बी क्यूब, ए क्यूब मायनस बी क्यूब, ह्याचे फॉर्म्युला आहेत हे लक्षात घ्या तुम्ही. वाटलंच तर ह्या तुम्हाला काय फोटो काढून घ्यायचा असेल तर ह्यांचा घ्या, किंवा तुम्हाला पुस्तकात मिळणार आहेत हे फॉर्म्युले, काय एवढा विषय नाही. त्यानंतर बघा ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब, ह्याचा काय येणार आहे -3 एबीसी. हे जरा कॉम्प्लिकेटेड आहेत, एवढे तुम्हाला विचारत नाही. तुम्हाला कामाचे काय 1 2 3 आणि लेटले झालं तर हा चौथा फॉर्म्युला, हे तुम्हाला काय कामाचे एवढे वापरायला येत नाहीत परीक्षेत. ते आले. आता बघूया आपण काही एक्झाम्पल्स आहेत, थोडेसे एक्झाम्पल बघूया. 341.42 मायनस 53.74 बरोबर प्रश्नचिन्ह वजा 62.86. किती येणार उत्तर ह्याचं, किंवा कसं सोडवायचं सांगा मला तुम्ही. काय करायचं एवढं सांगा तुम्ही, उत्तर आकडे नका सांगू मला, काय टेन्शन. ह्या पॉइंटच्या खाली पॉइंट घ्यायचा. म्हणजे 341.42 लिहिलं आपण, आणि काय करायचं इथं वजा 53.74 बरोबर. जी काय संख्या येईल ती ए बी सी डी अशी संख्या लिहू आपण. ठीक आहे, ही संख्या काय करणार तुम्ही, ही पण किती येणार तुमची पॉइंट मध्ये येणार आहे 2 घर. इकडे काय आली तुमची 62.86 आहे, हे प्रश्नचिन्ह तसंच आहे. इथं काय आता इकडच्या पूर्ण ह्याच्यासाठी ही संख्या आली तुमची ए बी सी डी पॉइंट काय आहे एम जी असं लिहूया. एक संख्या तुम्हाला लक्षात घ्या, काय का असं ना ती संख्या तुमची इकडच्या साईडची आली. बरोबर चिन्हाच्या पलीकडे काय आहे प्रश्नचिन्ह वजा 62.86. आता लक्षात घ्या, इकडे 62.86 काय आहे हे वजा मध्ये आहे, इकडे आल्यावर काय होणार आहे प्लस मध्ये येणार. आलं लक्षात, इकडे वजा आहे, इथे येताना प्लस मध्ये येणार ह्या साईडला. म्हणजे ह्या ए बी सी डी जी काय संख्या आली आपली पॉइंट ह्याच्यामध्ये काय करणार आहे आपण, हे 62.86 ऍड करणार. तुमची काय येईल ती संख्या, इथं तुमचं उत्तर असणार आहे 4 पैकी. सिंपल, समजलं का? करायचं आहे पूर्ण गणिताचं पूर्ण बेरीज वजा बाकी करायची का? चला ही पूर्ण बेरीज वजा बाकी करू आपण. काय आहे 341.42 53.74. ठीक आहे, हे काय झाले तुमचे 12 4 गेले किती राहिले 8. त्यानंतर काय आहे इथनं एक घेतला पुन्हा तुमचे 10. 14 8 गेले किती राहिले कशात काय राहिलं का 341.42 आणि 53.74. 12 4 गेले 8 14. हा नाही हा इकडे घेतला ना, हा इथं लिहिलंय की 4 म्हणून एक घेतलेलं लिहिलंय की. ह्या 14 हे 8 घालवायचे, हे इथं धरायचं आहे, वरती नाही धरायचा कधी पण. ह्या 14 हे 8 घालवायचे आपण, ह्याची बेरीज करायची खालच्यांची. इकडून उदाहरण घेतलाय ना आपण. मग ह्या 14 8 गेले किती राहिले 6. ठीक आहे, आता हा 3 ह्यात 1 मध्ये मिळवायचा, मग हा 3 आणि 1 4 झाला, मग हा 1 पेक्षा मोठा आहे. मग पुन्हा आपण इथे घेतले 1 इकडून,
इथनं उधार घेतलं इथं झालं 10 आणि 1 11तनं 4 गेले किती झाले 7. 7 आणि 4 11. आता हा 4 लहान आहे, हा 5 आणि 1 6 झाला, पुन्हा इथनं घेतला आपण किती झाले 10. 14तनं 6 गेले किती झाले 6 आणि 6 12 आणि 2 14 म्हणजे इथं झाले 8. 3तनं 1 गेला किती राहिले 287. काय झालं चुकलं काय तुम्ही कसं करायचा डायरेक्ट कुठलं हे हे इथनं एक घेतला ना आपण, ही संख्या लहान आहे, एक लहान आहे, एक मधनं 3 वजा होत 3 किंवा हे खालचं 4 4 वजा होतं का एक मधनं नाही लिहू शकत. म्हणून आपण काय केलं ह्याच्यातनं उधार घेतलं आपण ह्या लाईनला बरोबर की इथनं एक उधार घेतलं 10 10 आणि 1 11 झाले 11तनं 4 गेले किती झाले हे संख्या कळल्या का तुला मागच्यातनं एक उधार घ्यायचा इथं लिहायचा तो उधार घेतलेला आणि याच्यामध्ये पुढच्या प्लेसला ह्या प्लेसेस कशा असतात तुमच्या इथं 10ची प्लेस आहे इथं 100ची प्लेस आहे एकक दशक शतक हजार दशहजार आपण एकच घेतले उधार म्हणून ते तिथं काय केलंय आपण 10 घेतले म्हणजे ही एकदम सिम्पलेस्ट मेथड आहे एकदम आता तुम्हाला शाळेत कशी शिकवली माहित नाही पण ही एकदम सिम्पलेस्ट आहे फक्त मागच्यातनं एक उधार घ्यायचा तो तिथंच लिहायचा खाली पुढच्याला काय जाणार तो त्या घरामध्ये 10 म्हणून कन्वर्ट होणार ते 10 सॉरी आता मला सांगा ह्या 2 मधनं 4 वजा होतं का मग ह्या 2ला मोठा करायचा आपल्याला वजा करायचंय त्याला म्हणजे त्याला मोठा करायसाठी काय करणार मागच्यातनं एक उधार घेतला एक उधारला एक लिहिल्यावर कसं होणार तुम्ही हा तुम्ही 12 करताय पण ती काय कन्सेप्ट आहे लॉजिक काय आहे तो तर ह्याच्याकडनं एक घेतलेला इथं आला की तो काय बनतो 10 पुढच्या घरात आलाय हे एक दशक शतक हजार दशहजार असं घर असतं म्हणजे एक घर म्हणजे काय आहे तुमचं शून्याचं शतक मधनं दशक मध्ये गेला तर काय येणार आहे एकच 10च कन्वर्ट होतं ना म्हणजे 10च्याच पटीमध्ये पुढं 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 10 10 10 पटीनं वाढत जातो म्हणून काय करायचं इथनं एक घेतलंय आपण उधार हा तुम्ही काय केलं डायरेक्ट 12 केलं ह्याला पण 12 का झालं कारण हे एक घर पलीकडे गेलो आपण 10च्या पटीमध्ये पुढच्या 10च्या ह्याच्यात गेलो आपण तर मग 10 ऍड केले की ह्या संख्यामध्ये हे ऍड करायचं 10 आणि 2 किती झाले तुमचे हे 12 म्हणून 12तनं 4 8 राहिले. आता मला सांगा इथनं आता 7 आणि हे किती झाले तुमचे ही संख्या तयार झाली 8 8 वजा होतात का ह्या 4 मधनं नाही मग मागच्याकडनं एक उधार घेतला आपण ह्याच्यातनं उधार गेलेला किती आला तुम्ही डायरेक्ट 14 लिहिणार पण 14 का लिहिणार तुम्ही तर इथनं एक उधार घेतलेला इकडं आला की त्याला 0 ऍड करायचं म्हणजे 10 झाले मग 10 आणि हे 4 झाले तुमचे तयार इथं 14 14तनं हे किती झाले तुमचे 8 वजा करायचे ह्याला यात धरायला विसरायचं नाही ह्या संख्या बारीक मुद्दाम का सांगतोय तुम्हाला लिहा तुम्ही ज्यावेळेस लिहिताय आपण सॉल्व्ह करत असतो ना त्यावेळेस आपल्याकडनं त्यावेळेस सायमल्टेनियसली विचार चालू असतात काय उत्तर येऊ शकतं अजून बाकी काहीतरी बाहेर गाणी वाजत असतात बरोबर परीक्षेच्या हॉलच्या बाहेर उन्हाळ्यात वगैरे एक्झाम असली तर लग्न विग्नाचं चाललेलं असते डीजे असते मधीच एखादं गाणं मधीच एखादा रील आठवतो हा रस प्यायला ये वगैरे तसले कुठं काहीतरी हा मग त्यावेळेस काय होणार आहे कॉन्सन्ट्रेशन लूज होता लिहिलेलं असलं ना आकडे किंवा इव्हन तुम्ही जेव्हा ऑनलाईन एक्झाम आहे ना तुमची तुम्ही ज्यावेळेस आन्सरला क्लिक करत असता तिथं तर जे ऑप्शन मध्ये आन्सर बघितलंय किंवा जे आन्सर तुमचं आलंय तुम्ही खाली व्हाईट पेपरवरती सोडवले आन्सर ते लगेच ते रिपीट करायचं चौथं 15व्याचं चौथं 15व्याचं चौथं 15व्याचं चौथं असं आन्सर मनामध्ये रिपीट करत राहायचं मगच त्याला हे करायचं क्लिक करायचं नाहीतर गडबडीत आपण इकडे तिकडे करायचं ना आता एखादा क्लिक झालेला असतो पुढचा प्रश्न येतो आपण त्याला हे करून टाकतो हे बऱ्यापैकी वेळा काय होतं ऑनलाईनला तेवढं जास्त इम्पॅक्ट पडत नाही पण गोल करताना कार्यक्रम होऊन जातो डायरेक्ट एक चुकला की तुमचं अख्खं खालचं चुकणार आहे त्यामुळे ह्या गोष्टी गरजेचं आहे एकदम बिलकुल गरजेचं आहे मी किती म्हणा नाही पण आपलं कॉन्सन्ट्रेशन राहण्यासाठी ही गरजेची गोष्ट आहे आपलं मेंदू बरोबर अरे हे असं इथं काहीतरी चुकले मेनली माणसाचं काय असतं ह्युमन नेचर मध्ये आपल्याला काय म्हणतो आपण त्याला फोटोजेनिक मेमरी असते किंवा हे असते फोटोग्राफिक मेमरी असते थोडक्यात आपली
ते आपल्याला ब्रेन लगेच पटापटा पटापटा प्रोसेस करत असतो. तुम्ही एखादी गोष्ट बघितलेली आणि एखादी ऐकलेली, तर त्यात तुम्ही जी बघितले ना त्याच्यावर तुम्हाला ती गोष्ट कायम आठवत राहणार, ऐकलेली तेवढी आठवणार नाही जेवढी असेल ती. त्यामुळं काय होतं की तुम्ही बघताना 287.68 हे तुमचं उत्तर आलं. आता बघा याला एक काम हे सोडून घेऊ, मग तुम्हाला सांगू ह्याचं उत्तर काय आलं पूर्ण ह्या साईडचं 287.68. हे काय केले मग आपण काय करायचं, ह्याला इकडे घ्यायचं. काय आलं तुमचं 62.86. यातनं वजा करायचं. इथं काय करणार आहे आपण, वजा करणार का बेरीज करणार. आपण इकडे वजा बाकी आहे, तिथं आल्यावर बेरीज करायची. 6 6 12 आणि 1 12 आणि 2 1404 आलं. इथं हातच्याला 1 आला तुमचा. 6 6 12 12 आणि 3 15. ठीक आहे. 8 आणि 2 10 आणि 1 11. बघा आता इथं मी पण तिरक लिहिले, मला पण काय कळणार. हा 7 आणि 3 10 0. हा तेच म्हणतो ना मी, खाली वर लिहिले त्यामुळे मलाच काय कळणार. मग हे असं होते, आपण वाकडे तिकडे लिहिलं ना चुकणार. फुल सुटसुटीत लिहायचं, तिथं भरपूर पेपर देतात आपल्याला वर्क साठी. इथे एक आलं. नंतर काय आहे 6 6 12 13 14 आणि 1 1505. चल 1 3 350.54 आहे का, या तुमचं ऑप्शन 350.54 आलं. तरी सुद्धा अजून काय करायचं, हे पूर्ण इकडचं करत बसायचं नाही. तुमचं पॉईंट नंतर किती उत्तर आली तर 54. ह्या सगळ्यात शोधायचं 54 किती आहे. ह्याला 1 आहे आणि ह्याला 1 आहे. हे दोन ऑप्शन कट करून टाकायचे डायरेक्ट. झाल्या 2 मध्येच तुमचं करायचंय. तुम्हाला लक्षात येऊन जातं लगेच की काय आहे तुमचं. 260 किती झाले, म्हणजे 260 किती, 400 तर वर जाणार नाही. 350 आलं, उत्तर लिहून टाकायचं. जेवढं शॉर्ट मध्ये आपल्याला करता येईल तेवढं. काही गोष्टी व्हिज्युअलीच बघायच्या, म्हणजे प्रॉपर सगळं कॅल्क्युलेशन पण करायची गरज नाही. हे कसं सोडवायचं सांगा आता. नीट बघा सगळं. आता आपण बघितलेलं डेसिमल पॉईंटचा गुणाकार करताना काय केलं आपण, पॉईंटची बेरीज केली. आता इथं बघायचं, इथं पॉईंट किती आहेत, हे 3, हे किती 2 आणि इथं किती आहे 1 घर आहे. ह्याची बेरीज करायची, किती झाली 6 घरं झाली. बरोबर. म्हणजे काय हे 6 घरं लक्षात ठेवायची. ही किती घर आहे 7 आहे, म्हणजे 10च्या पुढं 7 शून्य आहेत पुढं. बरोबर. ते 1 वजा करून टाकायचं त्यातनं. 7 मधनं 6 गेले, झालं संपलं. तुमचं उत्तर आलं. किती आलं, एकच राहते 1/10. अरे किती झालं हे 7. 1चा घातांक काय आला तुमचा, हे 6 घर झाले ना. 0.1 2 3 4 5 आणि 1 2 3 4 5 6 गुणिले हे एवढे घर झाले तुमचे. किती 1 2 3 4 5. बरोबर. ह्याचा अर्थ असा झाला. बरोबर का. हे किती घर झाली तुमची, आता इथं 3 आणि 2 5 आणि 1 6 घर झाली का. 1 2 3 4 5 6 घर झाली. इकडे किती आहे 7. 1 2 3 4 5 6 7 हे शून्य आले तुमचे 10चे. घालून टाकायचे या सगळ्यांना. 3 आणि 2 5. हे काय झाले तुमचे 3 आणि 2 5 गेले. छेद 100 येते. आलं का. 0. काय येते उत्तर 10 येणार हेच उत्तर. कारण आता ह्याला काय झाले, हे पण 1 शून्य जाते. 10चा घातांक 7 1 शून्य जाणार आहे ह्याचा. ठीक आहे. हा पण जाणार आहे कारण आपण एक जास्त घेतलंय. 10चा घातांक 7 म्हणजे 6 करायचे त्याला शून्य, आणि हे डायरेक्ट 1 गुणिले 10 तुमचं 10 झालं. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे आधी काय केलं, कन्सेप्ट लक्षात आला. पहिल्यांदा तुम्ही ह्याचं गुणाकार करून घेतला. जे आहे ते आपल्याला नियम काय माहिती आहे की पॉईंटचा आधी तुम्ही बेरीज करायची आणि मग इकडच्या साईडला हे करून टाकायचं. ठीक आहे. हे गणित बघा आता.
ह्याला आता काय करायचंय, ह्याच्यामध्ये फक्त एक्सप्रेस करायचं आपल्याला. कसं लिहिणार तुम्ही हे? 0.1 2 3 4 5 6 7. आता हे किती आहेत बघा इथं. 1 2 3 4 5 6 7 8 9 घर आहेत. ठीक आहे, 9 घर आहेत म्हणल्यावर आता आपल्याला काय केले त्यातले आपण ह्यांनी काय केले सगळ्यांनी बघा हे 67.23. ह्या सगळ्यांची बेरीज काय आली पाहिजे तुमची? 9 आली पाहिजे, लक्षात ठेवायचं. आता हे काय आहे 5 आणि हे 4, हे 6 आणि 3 घर इकडे 9 आहे. हे काय आहे 7 आणि इथं 2 तशी पकडली तरी 9च घर येतात. आता आपण एक आयडिया करू. काय करायचं आपल्याला, याला गुणिले काय केलं आपण ह्यातले 67चे, मग ह्याला गुणाकार काय करायचा आपण 1 2 3 4 9 न. पण ह्याला गुणाकार करायचा आहे. इथं जर पॉईंट यायचा असेल तर आपल्याला टोटल 9 घर आहे. इथं पॉईंट आणायचा असेल ह्या 3 नंतर तर आपल्याला कितीने गुणायला लागेल? 9 न गुणायला लागेल. मग ही संख्या दिसती का इथं कितीने केले? 5 ने केले. ही संख्या येणार का? नाही. अजून दुसरं काय आहे 67.23, म्हणजे इथं पॉईंट घेतलाय बरोबर. म्हणजे किती घर झाली इकडची मोजायची? हा 7. इथं किती दिलंय? हे उत्तर बरोबर. हे एक आलं आपलं. बघत जायचं अजून पुढं काय बघायचं. 6 पॉईंट इथं दिलंय 6 पॉईंट. आता हे किती झाले 9 मधनं 1 2 3 6 येते का? हे पण येते का? एक काम करा 10 गणित मी तुम्हाला, किंवा ह्यातली 5 गणित ही सलग लाईनीनं 5 आहेत. जे आन्सर्स नाहीत त्याचे फोटो काढून घ्या आणि जिमिनी ह्याच्यावर टाकायचे नाही, ChatGPT होती. याचा फोटो काढून घ्या तुम्ही, लिहून घ्या, सोडून आणलं काय ना उद्याच्या क्लासला. अजून आठवडाभर मीच आहे आता. आणले का नाही काय मोबाईल? सगळी सोडून घ्या निवांत. जसं डोकं चालतंय काय तुम्हाला चालवायचं चालवा. ज्याला तुम्हाला मी 10 गणित, आपण आता काय करू उशीर झालाय भरपूर, मी लेट आलो त्यामुळे तुम्हाला जसं वाटतंय त्याच्यावर काय 10 गणित ह्यातली की नाही, किंवा 7-8 गणित आहेत भरपूर, 20-30 गणित आहेत ह्याच्यावरती. ह्यातली जी चांगली आहेत तुम्हाला परीक्षेला कन्फ्युज करू शकतात किंवा हे करू शकतात, हे गणिताचे फोटो काढून घ्या तुम्ही. काढला? नेक्स्ट बघा आता ह्यांचे सगळ्यांचे काढून घ्या तुम्हाला. ह्यातलं सर्वात लहान कोणते? ती नको, हे नको, हे काय कामात नाही तुम्हाला, एवढं विचारत नाही. आता थँक्यू. ते चला आपण काय करू, उद्या एवढी गणित फक्त सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. जाऊ द्या उत्तर चुकू द्या तुमचं, काय उद्या एकदम सिंपल ह्या टाईपची एक्झाम्पल विचारले जातात. आपल्या ब्रेनला चालना द्यायची, काय असू द्या. मी काय एकदम असा काय जगातला लय मोठा प्रोफेसर आहे, फुल सायंटिस्ट आहे अशातला भाग नाही. मी सर्व्हिसच करत होतो, 10 वर्ष सर्व्हिस, 9 वर्ष झाली माझी. आलो आता मी बास केलं. काय होतं माहिती का, आपल्याला त्यातनं शिकायचंय काहीतरी. आपण कंटिन्युअसली जर त्याला हे दिलं ना, चालना देत राहिलो आपण की काय करायचं काय करायचं काय करायचं, तर त्यावेळेस तुमचे आन्सर्स पटापटा बरोबर येतात त्यातले. आणि काही वेळेस कसं असतं, इव्हन आता खूप सारे शिक्षक आहे, मी पण आहे, परीक्षेत तुम्ही गेला, मी पण, एखादं गणित असं सोडवायचंय, एक पद्धत आपण पाठ करून गेलो असो, ठीक आहे. इथं जरी मी आलो तुमच्या समोर, मला जी पद्धत, मी रूमला आधी 1 तासभर रट्टा मारून आलो, ही 10 गणित घ्यायची आज पोरांची, यांना ही 10 गणित ह्यांना असे सोडून दाखवणार मी रपारप रपारप. ठीक आहे. बरे सगळीकडे तीच असते, स्कीमच आहे ती क्लासेसमध्ये, इकडे तिकडे तीच स्कीम आहे. सगळे मास्तर आधी पाठ करतात, आज काय बोलायचे, रट्टा मारायचा त्याच्यावरती फुल, म्हणजे ते काय रिपीट होऊन जातं. आता ही 3री-4थी बॅच असेल माझी ही आता, ते होऊन जाते काय वेळेस. पण काय वेळेस काय असतं, बोलताना वगैरे आपल्याला विसरून जातो, आपल्या डोक्यात दुसरा विचार चालू असतो, इथं आपण बोलत असतो आणि फळ्यावर तिसरंच असतं, मग लक्ष जात नाही एखाद्या वेळेस एकदम. मग त्यासाठी आपल्याला काय प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मी येऊन जरी तुम्हाला म्हणलं नाही नाही ह्या पद्धतीने सोडवा, असं काय नसतं. जी आपल्याला कम्फर्टेबल आहे पद्धत प्रत्येकाला. आता मी एक उत्तर पाठ करून आलोय, मला आन्सरच्या वेळेस आहे ना वेगळं उत्तर आलं, तरी इथं ऑप्शन वरनं कितीतरी वेळा असं झालंय की मी एखादं पाठ करून आलोय, ही पद्धत अशी अशी सांगायची पोरांना, ही शॉर्ट ट्रिक सांगायची,
इथं त्या पाळ्यावरती बघितल्यावर ह्याच्यावरती बोर्डवरती बघितल्यावर पुन्हा लक्षात येते अरे ह्याच्यापेक्षा अजून सोपी पद्धत आहे. म्हणजे असं तुम्हाला बोलता बोलता हे सोडवा बरं असं म्हणलं, इथं एक एक्झाम्पल बघितलं की चला मग सोडवा असं म्हणलं की तुम्हाला टाइम दिवसपर्यंत इथं मला लक्षात येऊन जाते दुसरी पद्धत. ह्या पण गोष्टी असतात की आपल्याला कम्फर्टेबल कोणची होती. जरी आपण एका पद्धतीनं आधी अभ्यास करत असू आणि नंतर एक वेगळी पद्धत असली तरी, आता एक हे नको ह्याचं जाऊ द्या सिम्प्लिफिकेशनचं, तर तुम्हाला काय होणार हे प्रॅक्टिस नाही येणार आहे. काही काही वेळेस काय होतं ऑप्शन वरनं पण तुम्ही सोडवू शकता ती एक्झाम्पल, आणि 99% वेळा ऑप्शन वरनं सोडवायची. शेवटचा एखादा डिजिट बघायचा, हा उडून जातोय, हे उडून जाते यातलं काय नाही. आपण आता मग अशी बेरीज केली की 290.84 वगैरे प्लस 62.58 काय तर होतं ते. मग 280 आणि 62ची बेरीज किती होऊ शकते अंदाज? 60 म्हणजे हे 40ला येणार, इथं 60 वरचं 20 इकडं आलं, 80 ने 20 300 झालं, वरचं 60चं 40 आणि मग वरचं पॉईंट मिळून वगैरे 50. 400च्या तर वर जात नाही, एक ऑप्शन उडाला, शेवटचे 54 मुळे 2 ऑप्शन उडाले. अशा प्रकारे करायचं रप्पा रप रप्पा रप, तुम्हाला ते प्रॅक्टिस नाही येणार आहे. चला मग अभ्यास करा, पण सोडवताय ना तुम्ही. तुम्हाला टेस्ट बेस्ट आणू का एखादी बनवून 10-15 एक्झाम्पल? नाही नाही नाही, सोपं एकदम सोपं बेसिक. हे का घेतोय माहिती का मी तुम्हाला, ह्यातले भरपूर एक्झाम्पल एमबीएच्या वगैरे ह्याला विचारले जातात, सीईटीला एमपीएससीला विचारले तर सगळंच मिक्सचर आहे ह्याच्यामध्ये. तुम्ही जर तुमचा ऑपोनंट स्ट्रॉंग असेल त्याच्यावर तुम्ही फाईट केली तर तुम्ही बारक्या ऑपोनंटला तुम्ही इझिली हारवू शकता. याचा बेसिक ही आहे. तुम्ही हार्ड गणितात ट्राय करा, बेसिक तुम्हाला सोपी लगेच येऊन जाणार. अरे हे कॉन्फिडन्स बूस्ट होतो ह्याच्यानं, आणि सगळ्या एक्झाम क्रॅक करण्यासाठी कॉन्फिडन्स लय महत्वाचा आहे. तुम्ही कुठे बघितलं असं एखादा रिझल्ट आला एखाद्या पोराचा, एखादा डीवायएसपी झाला म्हणा, तुम्ही एखादं तुमचं सिलेक्शन झालं ह्यावेळेस, एकदम खतरनाक कॉन्फिडन्स असतो, जरी तुमचा दिसत नसेल दररोजच्या चालण्या बोलण्यात, तुम्ही उभं चालायचं कॉन्फिडन्स म्हणजे आला की चापटायचा समोर, तसं नाही. कॉन्फिडन्स म्हणजे इनबिल्ड कॉन्फिडन्स असतो तुम्हाला, तो येतो पेपरला, काय येतंय मला, येऊन जाणार म्हणजे असं. तर तो कॉन्फिडन्स येण्यासाठी ही आता थोडी हार्ड लेवलची गणित सोडवायची असतात कायम. आपल्याला एक स्टेप पुढचंच करायचं. ती एक हे आहे ना, शाहरुख खानचं एक ह्याच्यामध्ये दिले, त्याचं एक वाक्य काढायचं, त्या कुठतरी कार्यक्रमात बोललाय तो, तुम्हाला तुमचं एम मोठं ठेवलं ना, तुम्ही चंद्रावर उडी मारायची असं ठरवलं तर तुम्ही एक 10 मजली इमारतीवर उडी मारू शकता. म्हणजे ही गोष्ट आहे. मग तुम्ही मोठंच ट्राय करायचं कंटिन्यू, तुम्हाला ते येऊन जाणार त्याच्यामध्ये. चालतं. उद्या कोणता टॉपिक घ्यायचा? ह्यातलं मी तुम्हाला नाव सांगतो. ह्यातले का व्यवहार अपूर्णांक सांगायचे तुम्हाला, त्यामुळे 1 मिनिट, त्यातलं काय आहे का नाही बघू द्या मला सिलेबसला. हे बघा आपलं नंबर सिस्टम झालंय पहिल्यांदा, म्हणजे ते नंबर बघितलेले आपण, रॅशनल नंबर कशाला म्हणायचं, इरॅशनल कशाला म्हणायचं, नॅचरल नंबर कशाला म्हणायचं. सिंपल गोष्ट आहे ती एकदम. ते झालं. HCF LCM झालेलं आहे. त्यानंतर आज हे डेसिमल फ्रॅक्शन झालं. आता बघा ह्याच्यामध्ये अजून काय झाले, पार्टनरशिप, प्रॉफिट अँड लॉस झाले आपलं. आता ह्याच्यामध्ये अजून काय काय राहते सांगतो तुम्हाला. स्क्वेअर रूट, वर्गमूळ, पर्सेंटेज काढायचं, त्यानंतर काय आहे ऍव्हरेज काढायचं, रेशो आणि प्रपोर्शन. रेशो आणि प्रपोर्शन आहे. ऍव्हरेज म्हणून टाइम, वर्क, डिस्टन्स आणि सिंपल इंटरेस्ट आहे. त्यानंतर काय आहे जॉमेट्रीमध्ये ट्रायंगल्स, क्वाड्रिलेटरल, लाईन अँगल्स आणि पॅरलोग्राम, सर्कल. मेन्सुरेशन मध्ये एरिया ऑफ पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, रेक्टेंगल, पॅरलोग्राम आणि सर्कल्स, व्हॉल्यूम ऑफ सर्फेस एरिया, क्युबॉइड्स, कोन, सिलेंडर्स. ठीक आहे. तुम्ही सगळे हे जे जनरल ड्युटीचीच तयारी करताय ना सगळे, का दुसरं काय टेक्निकल, एअरफोर्स वगैरे काय त्यातलं? ट्रेड्समन टेक्निकलच आहे ना ती. सोल्जर फॉर टेक्निकल, जीडी सारखाच आहे. याला सिलेबस बघू द्या एकदा. जनरल ड्युटीज ना, हा सिलेबस ऑलमोस्ट सेमच आहे. प्रोबॅबिलिटी, नंबर सिस्टम आहे, फंडामेंटल आहे, मेन्सुरेशन, एरिया, व्हॉल्यूम, ठीक आहे सेमच आहे एकदम.
मायनर त्याच्यामध्ये चेंजेस आहेत, एवढा काय विषय नाही. एअरफोर्सला बऱ्यापैकी चेंज आहे. टाइम, वर्क, प्रॉफिट, कंपाऊंड, सिंपल, पर्सेंटेज, ॲव्हरेज, नंबर सिरीज, मिक्सचर ॲलिगेशन, पाईप सिस्टम्स. ह्याला एकच गोष्ट वेगळी आहे, मिक्सचर ॲलिगेशन म्हणजे आपण दुधात भेसळ, ह्याच्यात भेसळ, त्यात भेसळ करायचं, किती किती पर्सेंट मध्ये येणार ती. पाईपचं जे आहे, एवढं पाईपनं पाणी भरते, एवढ्यानं सोडलं तर एवढं होते, ती एक आहे. त्यानंतर काय आहे, स्पीड टाइम डिस्टन्स इकडे पण आहे, तिकडे पण आहे, पार्टनरशिप झालाय, अप्रॉक्सिमेशन आहे. ठीक आहे, स्पीड टाइम डिस्टन्स घेऊया का उद्या? स्पीड टाइम डिस्टन्स, हा एकदम भारी, एक नंबर तुमचं क्लिअर होऊन जाईल. फक्त त्याच्या आधी ही गणित ChatGPT टाकून आणायची, ChatGPT टाकू, थोडस आपल्या ब्रेनला पण चालना द्यायची. म्हणजे आता आजकाल झाले सगळीकडे ती आपण वापरतो, मेंदू काम करत नाही मग.